Good morning, students. I welcome all of you for this video lecture. Today we have to discuss NIP, net reproduction rate. So, during this lecture, we have to discuss what is net reproduction rate, and then how to compute, how to interpret net reproduction rate. Then we will discuss what are the merits and demerits of net reproduction rate. Let me recall what we have discussed in the last lecture. We have seen gross reproduction rate, how to compute it for the given data. So there is one serious drawback in the computation or in the formulation of GRR, and that is it completely ignores the current mortality. That means it does not take into consideration the fact that some of the females who are assumed to begin life together may die before reaching age 15. Some may die between ages 15 and 16, and so on. So when we say that a baby girl after completing the age of 15 years, she will enter in the reproductive age group, but we have not taken into consideration the mortality of that baby girl. म्हणजे काही मुली 15 वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वी कदाचित त्यांचा मृत्यू होऊ शकतो. काही मुलींना 15 वर्षानंतर म्हणजे 16, 17, 18, 19, 20, 23 अशा कोणत्याही एज ग्रुपमध्ये त्यांचा मृत्यू होऊ शकतो. आणि त्यामुळे भविष्यातील एकूण मातांची संख्या, टोटल नंबर ऑफ मदर्स इन द नेक्स्ट जनरेशन कमी होऊ शकते. आणि ती गोष्ट आपण GRR मध्ये विचारात घेतलेली नसल्यामुळं फर्टिलिटी पॅटर्न GRR वरून आपल्याला मिसलीड करू शकतो. So we will try to overcome this drawback in the formulation of NRR. Therefore, net reproduction rate is nothing but gross reproduction rate adjusted for the effect of mortality. म्हणजे जो मॉर्टॅलिटी फॅक्टर आपण GRR मध्ये विचारात घेतलेला नव्हता, त्याच्यासाठी आता आपण ॲडजस्टमेंट NRR मध्ये करणार आहोत. आणि NRR म्हणजे तोच जो की ॲडजस्टेड फॉर द इफेक्ट ऑफ mortality. So formally we can define NRR, net reproduction rate. It is N into sigma NBXF divided by NPXF into N pi XF into 1000. So for the age group X to X plus N, we are computing NRR by this formula. If we want to compute NRR for single age, that is X to X plus 1, we can take N is equal to 1. So it is a general case. तर या ठिकाणी एक नवीन नोटेशन तुमच्या लक्षात येईल, अँड दॅट इज N pi XF, विच इज नथिंग बट सर्वायवल प्रोबॅबिलिटी ऑफ फिमेल एजेड X to X plus N. म्हणजे या एज ग्रुपमध्ये बाळाला जन्म देणाऱ्या ज्या
महिला आहेत, स्त्रिया आहेत, फिमेल्स आहेत, त्यांची सर्वायवल प्रोबॅबिलिटी आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट अ पर्टिक्युलर लेडी ऑफ द एज एक्स टू एक्स प्लस एन विल सर्वाईव्ह. म्हणजे GRRमध्ये एक टर्म आपण जादाची इन्क्लूड केलेली आहे आणि दॅट इज द सर्वायवल प्रोबॅबिलिटी. आता याचा परिणाम कसा होतो का, आता सर्वायवल प्रोबॅबिलिटी जर 0.90 असेल तर त्याचा अर्थ ऑन ॲन ॲव्हरेज 100पैकी 90 स्त्रिया ह्या त्या ग्रुपमधून सर्वाईव्ह होतील आणि उरलेल्या 10 यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. असं प्रोबॅबिलिटीचं आपण इंटरप्रिटेशन करतो. सो द ग्रुप ऑफ फिमेल्स इन दॅट एज ग्रुप की ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे टू गिव्ह बर्थ टू द बेबीज, जेवढ्या शिल्लक राहतील त्यांचा फर्टिलिटी इंडेक्स इथं आपण कॅल्क्युलेट करतो. सो when we compute NRR by using this formula, how to interpret that value? So this number can be interpreted as the average number of females, these daughters, that would be born to 1000 females throughout their reproductive ages. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एजेसमध्ये चाइल्ड बिअरिंग एज ग्रुपमध्ये 1000 स्त्रिया त्यांच्या संपूर्ण जीवनकाळामध्ये किती मुलींना जन्म देतील त्याची संख्या आपल्याला NRR वरून मिळते. तर समटाइम्स इट इज रिक्वायर्ड टू फाइंड आउट एक्सपेक्टेड नंबर ऑफ डॉटर्स born per woman throughout her lifetime subject to fertility and mortality. म्हणजे काही वेळेला आपल्याला एक स्त्री साधारणतः किती मुलींना जन्म देऊ शकेल या आकडेवारीमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण NRR पर वुमन कॅल्क्युलेट करणार. त्यासाठी NRRची जी व्हॅल्यू येईल त्याला 1000ने डिवाइड केलं तर आपल्याला पर वुमन NRR मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल NRR पर वुमनची व्हॅल्यू आपल्याला जर सपोज 2.3 मिळाली तर त्याचं इंटरप्रिटेशन ऑन ॲन ॲव्हरेज ए वुमन, एक स्त्री इन द पॉप्युलेशन सी विल गिव्ह बर्थ टू 2 daughters की ज्या पुढच्या पिढीमध्ये they will become a potential mothers. आता हा NRR जो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्याचे काही मेरिट्स आपण बघूया. व्हॉट आर द मेरिट्स? तर संपूर्ण पॉप्युलेशनचा अभ्यास करत असताना बेसिकली पॉप्युलेशनमध्ये वाढ होत असते ती बर्थमुळं आणि पॉप्युलेशनमध्ये घट होत असते ती डेथ्समुळं. म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्या 2 गोष्टी पॉप्युलेशनवरती मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणतात. इतरही काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं पॉप्युलेशनमध्ये बदल होत असतो, पण दीज आर दी 2 मेजर व्हायटल इव्हेंट्स. तर या दोन्हींच्यामध्ये जो बॅलन्स आहे त्याचं मोजमाप करण्यासाठी NRR इज द एक्सलंट गेज. म्हणजे NRRच्या मदतीने ते आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं मोजमाप करता येऊ शकतं. म्हणजे या पिढीमध्ये जन्माला आलेल्या मुली, पुढच्या पिढीतल्या माता, पुढच्या पिढीमध्ये जन्माला आलेल्या मुली, त्याच्या पुढच्या पिढीतल्या माता, आणि अशा पद्धतीने जो बॅलन्स आहे डेथ आणि बर्थ, म्हणजे आपण सर्वायवल फॅक्टर घेतलेला आहे त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी विचारात घेतलेली आहे अँड वी आर कन्सिडरिंग फिमेल बर्थ्स, त्यामुळे आपण बर्थ अशा दोन्ही व्हायटल इव्हेंट्सचा विचार करतो आहे. दॅट्स वाय NRR इज ॲन एक्सलंट मेजर. त्यानंतर इट इंडिकेट्स हाऊ मेनी फ्युचर मदर्स विल बी बॉर्न टू प्रेझेंट मदर्स अकॉर्डिंग टू द करंट लेवल ऑफ फर्टिलिटी अँड मॉर्टॅलिटी. म्हणजे हा आकडा काय दर्शवतो तर भविष्यात किती माता पॉप्युलेशनमध्ये असतील.
ज्या प्रेझेंट जनरेशनमध्ये आत्ता ज्या स्त्रिया ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे टू गिव्ह बर्थ टू द बेबीज, संभाव्य माता असू शकतात, त्या किती मुलींना जन्म देतील तो आकडा आपल्याला NRRवरून मिळतोय. त्यानंतर इट मेजर्स द एक्सटेंट टू विच अ जनरेशन ऑफ गर्ल बेबीज सर्वाइव्स टू रिप्रोड्यूस देमसेल्व्स ॲज दे पास थ्रू द चाइल्ड बिअरिंग एज ग्रुप. आता त्या जन्माला येणाऱ्या मुली त्यांच्या संपूर्ण चाइल्ड बिअरिंग एज ग्रुपमध्ये कशा पद्धतीने त्यांचं मॉर्टॅलिटी पॅटर्न राहणार आहे हे पण आपण विचारात घेतलं आहे. म्हणजे आज रोजी जन्माला आलेली मुलगी, तिचं वय ज्या पद्धतीने वाढत जाईल, तिला मॉर्टॅलिटीची रिस्क काय आहे ते आपण सर्व्हायवल फॅक्टरमधून विचारात घेतलेली आहे. त्यामुळं वी आर कन्सिडरिंग मॉर्टॅलिटी ॲज वेल ॲज फर्टिलिटी, आणि त्याच्यामुळं NRR इज एक्सलंट. पण तरीसुद्धा इट इज नॉट दी बेस्ट. म्हणजे हा एकमेव चांगला आहे असं म्हणता येत नाही, कारण त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. तर त्या लिमिटेशन्स कोणत्या आहेत? तर हा NRR कॅल्क्युलेट करत असताना आपण काही गोष्टी विचारात घेतलेल्या नाही आहेत. त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत? उदाहरणार्थ काही लोकसंख्येचं स्थलांतर होऊ शकतं, फॅक्टर ऑफ मायग्रेशन. काही स्त्रियांच्यामध्ये वंध्यत्वाचा प्रॉब्लेम असू शकतो, ज्याला आपण इनफर्टिलिटी फॅक्टर असं म्हणतो. दे डोंट हॅव कॅपॅसिटी टू गिव्ह बर्थ टू द बेबीज. काही स्त्रिया अनमॅरिड राहतील. आता उदाहरणार्थ आपल्यासारख्या सिव्हिलाइज्ड सोसायटीमध्ये अशा प्रकारची एक कॉस्टम किंवा ट्रॅडिशन असं म्हणा की ओनली मॅरिड फिमेल्स आर गिविंग बर्थ टू द बेबीज. सिंगल पॅरेंटची संकल्पना आत्ता कुठं रुजायला लागलेली आहे, पण ते समाजामध्ये मान्य होत नाही आहे. म्हणून सामाजिकतेचा विचार करता मॅरिड फिमेल जे आहेत दे आर गिविंग बर्थ टू द बेबीज. त्यामुळे अनमॅरिड फिमेल पॉप्युलेशन हे आपण फर्टिलिटीशी त्याचा फार संबंध येत नाही. त्यानंतर तसंच सामाजिक प्रथा परंपरांचा शिकार म्हणजे विधवा, दे कांट गिव्ह बर्थ टू द बेबीज. मग हे पॉप्युलेशन आपण विचारात घेत नाही आहे, आणि त्यामुळं आणि काही स्त्रियांची संख्या आपण जास्त विचारात घेतो आहे. इनफॅक्ट त्याच्यापेक्षा चाइल्ड बेअरिंग एज ग्रुप लहान आहे, तो आपण विचारात घेतला पाहिजे. A more important point is that rate of fertility and mortality are quite unlikely to be same in future as at present. म्हणजे आता उदाहरणार्थ आज आपण जो फर्टिलिटी आणि मॉर्टॅलिटीचा रेट विचारात घेऊन भविष्यातल्या स्त्रियांच्या विषयी काही कन्क्लुजन करतो आहे. म्हणजे आज असं आपण धरतो विचारात की सर्वायवल फॅक्टर इज 0.90. म्हणजे त्या विशिष्ट एज ग्रुपमध्ये एखाद्या स्त्रीचं जिवंत राहणं किंवा तिला मृत्यू येणं ह्याची शक्यता 0.90 किंवा 0.10 हे आज मी तिला पण त्याचा विचार करतो. पण भविष्यात कदाचित त्याच्यात फरक पडू शकतो. म्हणजे भविष्यात कदाचित अशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि रिस्क वाढली तर सर्वायवल प्रोबॅबिलिटी कमी होऊ शकते, किंवा भविष्यात कदाचित बेटर मेडिकल फॅसिलिटीज आणि इतर काही गोष्टींनी त्यांचा सर्वायवल रेट वाढू शकतो. त्यामुळं हे जे आपण गृहीत धरतो आहे की मॉर्टॅलिटी आणि फर्टिलिटी ॲट द करंट पॉईंट रिमेन्स सेम इन द फ्युचर ऑल्सो, हे रेस्ट्रिक्शनसुद्धा येण्यासाठी उपयुक्त नाही आहे. त्यामुळं आपण काय करतो आहे की इदर वी आर अंडर एस्टिमेटिंग ऑर ओव्हर एस्टिमेटिंग द रेट. इट डिपेंड्स ऑन दी सिच्युएशन्स. म्हणजे रिस्क कशाची वाढलेली आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर दी NRR इग्नोर्स ॲक्च्युअल एज सेक्स डिस्ट्रीब्युशन ऑफ द पॉप्युलेशन. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण NRR कॅल्क्युलेट करत असताना असं विचार करतो की पहिल्या पिढीतल्या स्त्रिया एवढ्या मुलींना जन्म देतील. म्हणजे आता उदाहरणार्थ NRRची व्हॅल्यू 1200 आली पर 1000.
म्हणजे त्याचा अर्थ काय की आज मी तिला एज रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये ज्या 1000 स्त्रिया आहेत त्या 1200 मुलींना जन्म देतील आणि मग अकॉर्डिंग टू द सर्वायवल फॅक्टर पुढच्या पिढीमध्ये त्या 1200 पैकी ज्या जिवंत राहणार आहेत, ज्या सर्वाईव्ह होणार आहेत, त्या भविष्यातल्या माता असू शकतात असं आपण त्याच्यामध्ये गृहीत धरतो. पण प्रत्यक्षात म्हणजे आज 2020 आहे, तर 2030 साली आत्ता आपण अंदाज केला, पण त्याच्यानुसार ॲक्च्युअली त्यावेळेला एज सेक्स डिस्ट्रिब्युशन वेगळं असू शकतं. म्हणजे कदाचित आपण जो सर्वायवल फॅक्टर पकडलेला आहे, विचारात घेतलेला आहे, त्याच्याऐवजी तो कदाचित वेगळा असू शकतो. त्यामुळे ते एज आणि सेक्स डिस्ट्रिब्युशन कदाचित वेगळं असू शकतं. त्यामुळे NRR कॅल्क्युलेट करत असताना आपण जे लाईफ टेबल म्हणजे एखाद्या व्यक्तीची जगण्याची किंवा त्याला मृत्यू येण्याची शक्यता, ही जी हायपोथेटिकल म्हणजे गृहीत धरलेली गोष्ट, ते हायपोथेटिकल लाईफ टेबलवरून आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतोय आणि त्यामुळे ते कदाचित ॲक्च्युअल पॉप्युलेशनपेक्षा वेगळं असू शकतं. दॅट इज वन ऑफ द सिरियस लिमिटेशन ऑफ NRR. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की NRR पर वुमेन याचं इंटरप्रिटेशन. आता NRR पर वुमेन ह्याची व्हॅल्यू जर 1 आली तर त्याचा काय अर्थ होतो? If NRR is equal to 1, then we may conclude that current fertility and mortality are such that a group of newly born females will easily replace itself in the next generation. म्हणजे NRRची व्हॅल्यू 1 असेल तर आज मी तिला ज्या स्त्रिया मुलांना जन्म देत आहेत त्यांची जागा त्यांच्या मुली घेतील अँड दे विल बिकम मदर्स. म्हणजे आज जेवढ्या स्त्रिया आहेत रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये तेवढ्याच पुढं त्यांच्या मुली असतील, म्हणजे त्यांची जागा तेवढ्याच मुली घेतील आणि द प्रेझेंट मदर्स विल बी रिप्लेस्ड बाय द फ्युचर मदर्स. आणि अशा केसमध्ये काय होईल, मग साईज ऑफ द पॉप्युलेशन विल रिमेन कॉन्स्टंट. सो NRR is equal to 1 indicates the population is having a tendency to remain the constant. म्हणजे पॉप्युलेशन स्थिर राहील, त्याच्यामध्ये घट होण्याची किंवा वाढ होण्याची टेंडन्सी राहणार नाही. तर NRRची व्हॅल्यू जर ग्रेटर दॅन 1 येत असेल, if NRR is greater than 1, then the number of potential mothers in future will be larger than that of at present and hence the population has tendency to increase. म्हणजे NRRची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 असेल. NRR पर वुमन म्हणजे काय, तर एक स्त्री सरासरी किती मुलींना जन्म देते, त्यांची संख्या जर एकपेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4 असेल तर कदाचित एका स्त्रीला रिप्लेस करायला 2 किंवा 2पेक्षा जास्त मुली असतील. सो एका प्रेझेंट मदरच्या जागेवरती एकापेक्षा जास्त म्हणजे 2-3 फ्युचर मदर्स असू शकतात आणि दे विल गिव्ह बर्थ टू द मोर बेबीज. आणि त्यामुळे अशा पॉप्युलेशनमध्ये इन्क्रीजिंग टेंडन्सी आपल्याला आढळून येईल. सो इफ NRR इज ग्रेटर दॅन 1, then the number of potential mothers in future will be larger than that of present situation. पण जर NRR is less than 1 तर काय होईल, then the number of potential mothers in future will be smaller than that of at present and hence it indicates a tendency to decrease the population. म्हणजे आत्ता सध्या जेवढ्या महिला रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये आहेत, ज्या मुलींना जन्म देऊ शकतात, त्यांची जागा यापेक्षा कमी मुली घेणार आहेत. म्हणजे आत्ता प्रेझेंट ज्या मदर्स आहेत त्याच्यापेक्षा फ्युचर्समधल्या मदर्सची संख्या कमी होईल, त्याच्या पुढच्या पिढीमध्ये त्यापेक्षा कमी होईल. मग अशा पद्धतीने हे पॉप्युलेशन कमी होत जाईल. सो NRR लेस दॅन 1 याचा अर्थ काय होतो की पॉप्युलेशन नजीकच्या काळामध्ये कमी होत जाणार, डिक्रीज होत जाणार. आता आपण एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारात घेऊया.
की हा जो डेटा दिलेला आहे तो 15 ते 49 या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये फिमेल पॉप्युलेशन किती आहे, म्हणजे ते आकडे हजारामध्ये आहेत. उदाहरणार्थ 15 ते 19 ह्याच्यामध्ये 16 लाख एवढं पॉप्युलेशन आहे. 20 ते 24मध्ये ते 10 लाख एवढं पॉप्युलेशन आहे. 25 ते 29मध्ये 16,85,000 एवढं पॉप्युलेशन आहे. आणि त्या एज ग्रुपमधल्या स्त्रियांनी किती मुलींना जन्म दिला आहे त्यांची संख्या आपल्याला तिसऱ्या रोमध्ये दिसून येते. आणि त्यांचं सर्वायवल रेट काय आहे, त्यांचं सर्वायवल रेट तुमच्या लक्षात येईल. एज ज्या पद्धतीने वाढत जाते तसं सर्वायवल रेटमध्ये फरक पडत जातो, सर्वायवल रेट कमी होत जातो. आणि हे आपण पाहिलेलंच आहे की आपलं वय जसं वाढेल तसं आपल्याला मृत्यूची रिस्क जास्त येतात. तर या केसमध्ये आता आपल्याला काय कॅल्क्युलेशन करावं लागेल. सो गिवन डेटा जो आहे तो पहिल्या 3 कॉलममध्ये इथं मांडलेला आहे. पहिल्या कॉलममध्ये एज ग्रुप, दुसऱ्या कॉलममध्ये फिमेल पॉप्युलेशन, तिसऱ्या कॉलममध्ये फिमेल बर्थ, म्हणजे आपल्या नोटेशन्सच्या भाषेमध्ये दुसरा कॉलम जो आहे तो NPXF, तिसरा कॉलम जो आहे तो NBXF, चौथा कॉलम जो आहे तो NPyXF. त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेट काय करणार, तर एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट बट ओनली फॉर फिमेल बर्थ, म्हणजे मुलींच्या जन्मात 19,000 भागिले ते 16 लाख गुणिले 1,000, 11.87 875 असा आकडा मिळतो आपल्याला. म्हणजे हा फिमेल एज स्पेसिफिक रेट आपण कॅल्क्युलेट केला. आता हा जो फिमेल एज स्पेसिफिक रेट आहे त्याला मी सर्वायवल फॅक्टरने मल्टिप्लाय केलं. म्हणजे आता आपण गृहीत धरतो की ह्या सर्वच्या सर्व महिला त्या एज ग्रुपमध्ये जिवंत राहतील, पण त्यांचं सर्वायवल रेट विचारात घेतला तर शेवटच्या कॉलममध्ये पहा फिमेल ASFR ह्याला मी पाय म्हणजे NPyXF चौथ्या कॉलममधले जे आकडे आहेत त्यांनी मल्टिप्लाय केलं तर ती आकडे कमी झालेले आढळून येतील. म्हणजे 1,000पैकी 921 स्त्रियाच वाचणार आहेत, त्याच्यामध्ये उरलेल्यांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे असं त्या सर्वायवलचा अर्थ आहे. आणि मग त्याच्यानुसार मला फिमेल ASFR इंटू फर्टिलिटी फॅक्टर अशा पद्धतीने मी कॅल्क्युलेट केला आणि त्याची टोटल शेवटच्या रोमध्ये घेतलेली. आता याच्यावरून आपल्याला काय करता येतं, कॅल्क्युलेशन करता येतं. सो अकॉर्डिंग टू द नोटेशन्स N विड्थ इज 5, तर GRR म्हणजे काय, तर विड्थ इंटू सिग्मा फिमेल ASFR, म्हणजे फिमेल ASFR जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत एज स्पेसिफिक फर्टिलिटी रेट त्याला विड्थने मल्टिप्लाय करायचं, वी गेट द GRR. आता याच्यामध्ये आणि एक फॅक्टर ॲड केला आणि त्याच्यावरून NRR आपण कॅल्क्युलेट केला. सो N इंटू फिमेल ASFR इंटू सर्वायवल रेट आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते 874.79. तुमच्या लक्षात येईल की GRRची व्हॅल्यू NRRपेक्षा मोठी आहे, कारण GRRमध्ये आपण काय गृहीत धरतो, जन्माला येणाऱ्या सर्व मुली त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये जिवंत राहतील आणि दे विल गिव्ह बर्थ टू द बेबीज. पण परिस्थिती तशी असणार नाही आहे, त्यापैकी काही स्त्रियांचा मृत्यू होऊ शकतो. ती गोष्ट आपण NRRमध्ये विचारात घेतली आणि त्यामुळे काय झालं, त्यांची संख्या कमी झाली. आता GRRचा अर्थ काय होतो, तर 1,000 स्त्रिया पॉप्युलेशनमधल्या ऑन एन ॲव्हरेज 990 मुलींना जन्म देतील. सो आत्ताच्या 1,000 मातांची जागा पुढच्या पिढीमध्ये 990 माता घेतील. तर NRR काय सांगतो, ते 990 नसून आत्ताच्या प्रेझेंट 1,000 मदर्स विल बी रिप्लेस्ड बाय 875 अप्रॉक्सिमेटली मदर्स इन द फ्युचर. आणि मग त्याचं इंटरप्रिटेशन करत असताना
आपण NRR पर वुमन तो ॲप्रॉक्सिमेट करून 0.87 0.9 घेतलेला आहे. तर आपल्या लक्षात येईल NRRची व्हॅल्यू आता <1 येते. मग त्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन करू शकतो की द पॉप्युलेशन अंडर स्टडी हॅज डिक्रीजिंग टेंडन्सी. NRRची व्हॅल्यू लहान असल्यामुळे. आणि एकच तुमच्या लक्षात येईल की NRRची व्हॅल्यू ही GRRच्या व्हॅल्यूपेक्षा नेहमीच लहान असते. इट कॅनॉट एक्सीड इट, कारण प्रोबॅबिलिटी ही 0 to 1 आहे. आता याच्यामध्ये इक्वॅलिटी कधी येईल, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सारखे कधी येतील, तर सर्वायवल फॅक्टर जो आहे, सर्वायवल रेट आहे तो 1 असायला पाहिजे. म्हणजे कोणाचाही मृत्यू व्हायला नको. सगळेच्या सगळे त्या एज ग्रुपमध्ये त्या सर्व माता जिवंत राहायला पाहिजे. म्हणजेच लोकांना अमरत्व प्राप्त झालं, म्हणजे त्या स्त्रियांना, तर ते शक्य आहे. आणि असं होणार नाही. सो त्याच्यामध्ये कधी इक्वॅलिटी येणार नाही आहे. इट विल ऑलवेज बी लेस दॅन GRR. इमॉर्टल पॉप्युलेशन असू शकणार नाही आहे. त्यामुळे NRR विल ऑलवेज बी लेस दॅन GRR. आणि अशा पद्धतीने आपण त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. सो लेट मी टेल यू, in today's video lecture we have discussed net reproduction rate. तर GRR मध्ये कोणते लिमिटेशन्स आहेत म्हणून आपल्याला NRR कॅल्क्युलेट करावा लागतो हे आपण पाहिलं. त्यानंतर त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला, त्याच्यातले नोटेशन्स ते समजावून घेतले. त्यानंतर आपण NRRची व्हॅल्यू कशा पद्धतीने इंटरप्रिट करायची, मग ते पर 1000 असेल किंवा पर वुमेन असेल, त्याची चर्चा केली. NRR कॅल्क्युलेट करण्याने आपल्याला कोणत्या गोष्टी मिळतात किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने मांडता येतात, तर आपण मेरिट्स म्हणतोय, याची आपण चर्चा केली. आणि त्यानंतर आपण एक छोटासा न्यूमेरिकल प्रॉब्लेम डिस्कस केला. आय थिंक या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. जर काही प्रॉब्लेम असेल तर ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू दॅट you can mention your doubts in the comments, or otherwise you can communicate your doubts in the WhatsApp group. Okay, so thank you, see you.